नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। 47% महिला मतदार आहेत आणि त्यामुळे ठाकरे पवारांना का घाम फुटलाय? आघाडी सरकारला शिंदेंचा कोणता मास्टर स्ट्रोक महागात पडणार आहे आणि विधानसभेचं गणित या एका मास्टर स्ट्रोकमुळे कसं चुकतंय आघाडी सरकारचं बघूया। आधी हे बघा। लय भारी वाटते मुख्यमंत्री साहेबांचे खूप 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 आभारी आहे। खरंच लय भारी वाटतंय। हे मीम्स बघा। एका मीम्स मध्ये आपल्याला दिसतंय की एका महिलेचा पती तिला फिरायला घेऊन आलाय आणि रात्री 90 साठी पैसे मागतोय, कारण त्याची बायको मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण आहे। दुसऱ्या एका मीम मध्ये एक महिला गंगा स्नान करून 7 जन्म एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री मिळावे अशी प्रार्थना करत असताना आपल्याला दिसते। तर दुसऱ्या एका मीम मध्ये एक प्रियकर आपल्या प्रेयसीला उसने पैसे मागतोय, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालाय। आणि पुढच्या मीम मध्ये ए गायबान्या, तुला काय मी कामवाली दिसतेय का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण आहे मी, असं म्हणताना एक महिला दिसते। मजेचा भाग सोडला तर असो, महिला प्रचंड खुश आहेत कारण हप्ता जमा झालाय। खरं तर लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाल्याने शिंदेंचा हा मास्टर स्ट्रोक ठाकरे पवारांना अर्थात आघाडी सरकारला महागात पडणार आहे। कारण महाराष्ट्रात महिला मतदारांची संख्या दिवसेंदिवस वाढते आणि सध्या जवळपास 8.73 कोटी मतदारांपैकी जवळपास 47% महिला मतदार आहेत। म्हणजे अंदाजे 4,10,00,000 महिला मतदार महाराष्ट्रात आहेत आणि त्यापैकी जवळपास 1 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात देखील झाली। आतापर्यंत 96 लाख महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे 3000 रुपये पाठवले आहेत असा आकडा आहे। 96 लाख म्हणजे जवळपास 1 कोटी म्हणायला हरकत नाही। आता जर अंदाजे 4,10,00,000 महिला मतदार आहेत आणि त्यापैकी 50% महिला जरी पात्र झाल्या या योजनेसाठी, तरी सुद्धा 2 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय। कशाला आघाडी सरकारला मतदान करणार आहेत मग मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी? बरोबर आहे की नाही? आणि त्यामुळं हा मास्टर स्ट्रोक विरोधक हलक्यात घेण्याची चूक करत नाहीयेत। त्यांना माहिती आहे ही योजना भारी आहे म्हणून। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू केली आणि आघाडी सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असं म्हणायला हरकत नाही। ही योजना अपयशी योजना आहे। सरकारी तिजोरीत पैसे नाही आहेत, पैसे खात्यात जमा होईपर्यंत विश्वास ठेवू नका, एवढंच काय। तर योजना रद्द व्हावी यासाठी विषय कोर्टापर्यंत गेला, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळला आणि महिलांच्या खात्यात 3000 रुपये म्हणजे 2 हप्ते रक्षाबंधनाच्या आधी जमा झाले। महाराष्ट्रातील महिलांचा आनंद गगनात मावेन असा आहे। पैसे काढण्यासाठी महिलांच्या रांगा आणि चेहऱ्यावरील आनंद म्हणजे विधानसभा निवडणुकीत विजयाचे संकेत आहेत युती सरकारसाठी, असं म्हणायला हरकत नाही। तर दुसरीकडे आघाडी सरकारच्या नेत्यांना मनोमन दुःख झालं असावं, कारण योजना यशस्वी होऊ शकत नाही असं अनेक नेते ओरडून ओरडून सांगत होते। त्या सगळ्यांना शिंदेंनी ही जोरदार चपराक लगावली असं म्हणायला देखील हरकत नाही। आणि या मास्टर स्ट्रोकमुळे ठाकरे पवारांना अर्थात आघाडी सरकारला घाम फोडलेला आहे। तुम्हाला काय वाटतंय? या योजनेमुळे युती सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी मदत होईल का? महिला मतदारांचा कल युतीच्या बाजूने असेल का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। तुमच्या खात्यामध्ये, तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालाय का ते देखील आम्हाला आवर्जून सांगा आणि याचं क्रेडिट तुम्ही एकनाथ शिंदेंना देणार आहात का ते देखील नक्की 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 सांगा। पुन्हा 2024 मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे बघायला आवडेल का? पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।